निगेटिव्ह मास कन्सेप्टवरती एक स्टँडर्ड क्वेश्चन JEE मेन 2025मध्ये जो आला आहे तो काय आहे बघूया आपण. A uniform circular disk of radius r and mass m is rotating about an axis perpendicular to its plane and passing through its center. A small circular part of radius r by 2 is removed from the original disk as shown in the figure. Find the moment of inertia of remaining part of the original disk about the axis as given below. तर ह्या डिस्क विथ कॅव्हिटीचा या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काढूया की या कॅव्हिटीचं जे मास असेल तर आपण त्याला घेऊया एम डॅश. तर एम डॅश किती असेल, टोटल मास अपॉन टोटल एरिया पाई आर स्क्वेअर इंटू एरिया ऑफ दिस कॅव्हिटी पाई आर बाय 2चा स्क्वेअर. तर एम डॅश आपल्याकडे येतोय m/4. मग मोमेंट ऑफ इनर्शिया या कंप्लीट डिस्कचा विदाउट एनी कॅव्हिटी आपण घेऊया I1. तर I1 किती येईल, तो येईल mr²/2. आणि I2 आपण घेऊया त्या कॅव्हिटीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तर तो किती असेल, तर कॅव्हिटीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ॲक्सिसच्या अबाउट असेल m' r/2चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि आपल्याला या ॲक्सिसच्या अबाउट काढायचं तर मला पॅरलल ॲक्सिस थेरम लावायला लागेल. हे डिस्टन्स आहे r/2 प्लस m' r/2चा होल स्क्वेअर. तर हा जो I2 जो येतोय आपल्याकडं तो किती येतोय, तो येतोय m/4 इंटू r²/8 प्लस r²/4. तर किती येतंय हे आपल्याकडं, हे येतंय आपल्याकडं 3mr²/32. तर नेट मोमेंट ऑफ इनर्शिया I जो असेल तो असेल I1 मायनस I2. तर I1 जो आहे तो आहे mr²/2 मायनस I2 जो आहे तो आहे 3/32 mr². तर फायनली आपल्याकडे किती येते, आपल्याकडे येते 13/32 mr², विच इज आन्सर B.